आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी टाळी. पडली भवानी जेव्हा मेनाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. रणात फिरली ना कधी माघारी. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजीला ग्याद मावयास शत्रूला इको. शाहिस्त्याच्या घरात शिवरात्री शिरले, बघून शिवा शिवाचा घालवानी घाबरले. अशी तलवार होती आणि मावळे सुद्धा वजनदार होते. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच न तोता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं म्हणून जीवनामध्ये तरुण मुलांनो कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमची लग्न होते. हा सध्या लय अवघड आहे, जटिल प्रश्न आहे गावागावातले. हो
काय काय आम्हालाच म्हणतात महाराज तुम्ही लय फिरता, मग आमच्या पोराला कुठेतरी बघा की मग आम्ही काय स्थळ बघत हिंडतो का? आमचाच प्रवास आम्हाला ओळखा नाही, तुझं गाय पण त्या लायकीच आहे का? बोमलत फिरत आहेत, होबाडात मावा डाव्या जाते, दारू पित आई संघ भांडणं, बापा संघ भांडणं, गावात कोणचा मॅटर झालं तरी ह्याचंच नाव पुढे येतं, कोण पुरेच वाटोळ कराय मोकळे. क्वालिटीला किंमत आहे, दर्जा कमवा, ह्याच्या त्याच्या मागे लागायची गरज नाही. जग तुमच्या मागे लागलं पाहिजे हे तुमच्या मनगटामध्ये धमकन ते विश्व निर्माण करा. तरुण मुलांनो, तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. तरुणांनो, लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेला चांदण्यांचा सडा. तरुणांनो, लढा रे लढा, लढायला शिका. बापाची इस्टेटी मजा करायची नाही, स्वतःच्या मंडळात धमक जगाला दाखवा. निर्व्यसनी जीवन जगा. हे सप्ते कशासाठी करायचे? आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. मग असेच मला एक डॉक्टर साहेब भेटले, व्यसनमुक्तीच्या बाबतीमध्ये ते फार मोठं काम करत आहेत. हे गरजेचं आहे, निर्व्यसनी जीवन. आणि एक वाक्य सांगतो, या 8 दिवसामध्ये महाराज किती मोठे आणले, याही पेक्षा 8 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं. हा खरा सप्ताह आहे मायबाप. हे परिवर्तन तरुण मुलांनी आपल्या जीवनामध्ये, आचरणामध्ये आणा. ही काळाची गरज आहे. खातो गुटखा, वाईट खाण्या, जिबीला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होतो ना फटका. अरे देणं व्यसनाला झटका, व्यसन फॅशन, वाईट टोकटं दिसन, तिथं खाली बसन, ह्याच्यात का वेटन, गुटखा खाल्लं, तोंड फुटून, दारू पिला, लिव्हर फुटून. मित्रमंडळ चांगली ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा. हा उपदेश तरुण मुलांनी लक्षामध्ये ठेवा. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबाचं गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमचं गाव सर्वांगानं, एक जीवानं, एक विचारानं बांधलेलं आहे. म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये हे अग्रेसर आहे. याचं कारण गावची एकी आहे, आणि अशीच एकी ही अखंड आबाधित ठेवा. तरुण मुलांची एक तगडी फळी गावात निर्माण झाली पाहिजे. आपलं गाव सर्वांगानं सुंदर व्हावं यासाठी गावातले तरुण या शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या विचारानं पेटून उठलेले तरुण घडवावेत. यासाठी हा धर्ममंडप आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या जीवनामध्ये संत विचाराचे कास कधी सोडू नका. आणि संतांमध्ये ही संतांचा महिमा सांगतात, भक्ताचा महिमा सांगतात, म्हणजे त्यांच्या संगतीचं महत्त्व सांगतात. आणि म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची आहे. चांगल्याच्या संगतीमध्ये आपलं जीवन असावं अशी तरुण मुलाला विनंती. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात, इतका अंकित, इतका अंकित, जग देवाच्या मागं, पण देव कुणाच्या मागं? अभंगाच्या